नमस्ते. नमस्ते. नाव पता सांगायचं सर. सुदर्शन संजय मगदूम, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आपली जी आता गोटा आहे की नाही, गोटामध्ये जनावर संख्या किती हो? जनावरांची आता ही 3 आणि लहान एक आहे की नाही, टोटल 4 जनावर. मोठी 2 आहेत ही, हो. है की नाही. यांची जर अंगावर जर चमक बघायला गेलो सर, अगदी तेल लावल्या चमका लागल्यात, होय. है की नाही. तुम्ही दुग्ध व्यवसाय किती वर्ष झाला करताय सर? तरी पण 7-8-10 वर्ष झाले. 10 वर्ष झालं करताय की नाही. पहिल्यापासून अशी चमक आहे का जनावर? नाही नाही नाही. नाही. अगोदर चमक कशी असायची? अगोदर म्हणजे केस वाढलेले असत होते त्याच्या, म्हणजे वाढलेली असायची, मरकी केस असायची. बर. केस वाढलेले आणि ह्याच्या अंगावर माशा बसून कधी असं त्वचा हार्ड झालेली. हार्ड झाली होती. माशा कधी बसतात हो सर? माशी कुठल्या गोष्टीवर बसते? झाल्यावर केस ते हा, म्हणजे जिथं घाण आहे तिथं माशी येऊन बसते, है की नाही. माशी कुठल्या चांगल्या गोष्टीवर बसलेली बैल कधीच बसत नाही. म्हणजे जिथं घाण आहे तिथं माशी येते. आता माशी आहेत का आपल्या गोट्यात? आता नाही. नाही, म्हणजे ती गायब झालं. का बरं गेली माशी? याचा अभ्यास केला का सर आपण? ते मिल्क चार्जरच्या रिझल्ट ना. मिल्क चार्जरचा रिझल्ट कधीपासून चालू केलं आणि काय काय रिझल्ट आले तुम्हाला? तरी पण 2-3 महिने झाले वापरायला. कंटिन्यू वापरताय. बरं. सुरुवात कुठल्या जनावराला केली? सुरुवात ह्या दोन्हीलाच केली. एकदमच चालू केली? हो, एकदमच. बरं. ह्या दोन्ही गायींना काय समस्या होत्या जरा सांगायचं? ह्या समस्या म्हणजे ह्या गाईचं हाड असं वर होतं. असं कसं होतं सांगा बरं जरा. हे असं होतं. असं बेंड होता? हो, बेंड होता. बरं. आता प्लेन झालंय. पूर्ण असं बेंड होता? हो, पूर्ण इथं बेंड होतं. गाई असं वाकूनच राहत होती. काय सांगताय? हो, ते आता प्लेन झाले. किती दिवसात झालं सर हे? ते तरी पण 1-2 महिने कंटिन्यू वापरल्यावर. बरं. म्हणजे हाडाला आलेला बेंड नीट झाला. तुम्हाला असं वाटत होतं का सर, हाडाला आलेला बेंड हे कधी बरा होईल आपला, म्हणजे सरळ होईल असं? चुकून बी कधी वाटलं नव्हतं. कसं काय ती बरं झालं असेल? ते मिल्क चार्जर. मिल्क चार्जर. अगोदर शेणाचा वास येत होता आणि शेण स्वतः येत होता. हो. बर. आणि आता शेण कसं येते? आता नाही, आता घट्ट येते. आता जर हे शेण बघायला गेलो सर, अगदी पोहटी पडत्या, हो, है की नाही. आणि हे जर बघायला गेलो, हे पाठीमागे ही भिताड आहे की नाही, हो. त्या भिताडावर एक तर टिपूस कसं शेणाच पडलंय गाव. नाही. जर आपण गोटे जर बघायला गेलो तर जनावरांच्या पाठीमागे जी भिंत असते ती भिंत पूर्ण अशी रंगवलेली असते, सारवल्यागत असते की नाही. मग आपल्या गोट्यात तसं आहे गाव? नाही. अगोदर तसं होतं का? अगोदर होत होतं, आहे की नाही. भिताड कसं पातळ शेण घालत होती ना, त्यामुळे भिंतीला चिकटत होतं. आता भिंतीकडे शेण जात सुद्धा नाही, जागेवर बसते तिथं. आता ह्या जनावर जर आपण मुख्य समस्या बघायला गेलो की जी बेंड होता, तो बेंड कधी येतो माहिती का सर? कॅल्शियम जनावरांचं कमी झालं की काय होतं, हाडाच्या मधले जे त्यातलं जे अन्नद्रव्य जे आहे, कॅल्शियम जे आहे, कॅल्शियम झिजल्यामुळे काय होतं, ते हाड जागा सोडतात. म्हणजे ते वेडे वाकडे होतात. खरंय खोट आहे? मग त्या ज्यावेळेला हाडाचं जे कॅल्शियम आहे ते भरून निघायला जनावर काय व्हायला पाहिजे, पचनक्रिया सुधारायला पाहिजे आणि त्याची जी चरबी आहे ती चरबी आधी वाढायला पाहिजे. म्हणजे ह्या 2 गोष्टी जो पण होत नाहीत तो पण ते गॅप भरून निघेल का हाडाचा? म्हणजे एवढं सहजासहजी जर ते झालं असतं तर प्रत्येकाने तोच कार्यक्रम केला असता, आहे की नाही. मिल्क चार्जर किती दिवसापूर्वी वापरलं आणि त्यात काय बदल झाले सर? आता 2-3 महिने झाले. 3 महिने झाले. किती ग्रॅम चालू केलं सर? पहिला 3 दिवस 100 ग्रॅम सकाळ संध्याकाळ, तिथून 50 ग्रॅम कंटिन्यू चालू केलं. बरं. आणि त्यात तुम्हाला सुरुवातीला बदल काय जाणवला तुम्हाला? सुरुवातीला म्हणजे सुरुवात मी 1 किलोच्या पॅकेटने केलो. त्याच्यातनं मग थोडं फॅट वाढलं, मग जरा दूध वाढलं, मग त्याच्यानं हे दुसरं बाकीचं प्रक्रिया काय जाणवलं, सगळं अंगावर चकाकी दाखवालं. अगोदरची केस होती सर अगदी मरकी होती तुम्ही म्हणाला, आता जर ह्यात बघायला एक तर कुठं मरक केस आहे का? नाही की, एकदम मुलायम केस आहेत. आता ह्या गायीची जी मुख्य समस्या होती ती काय होती जरा सांगायचं सर? ह्या गायीची मुख्य समस्या म्हणजे कासळ चांपळ्या होत्या. चंपळ्या होत्या? हो. आता ही जी कास बघतो सर, जरा दाखवतो. हे तर सगळ्या चांपळ्या भरलेल्या, हे पुढं माग, तिथं आता एक सुद्धा चामकोळ नाही. जे पूर्ण आता क्लिअर झालेलं आहे. ते चामकोळ येणं म्हणजे ते पण तीच समस्या आहे. म्हणजे ज्यावेळेला
शरीर ज्या वेळेला साथ देत नाही जनावराला त्यावेळेला काय होतंय, नको तो भाग बाहेर येतो. संपूर्ण म्हणजे काय, शरीराचा चरबीचा भाग आहे तो शरीराच्या बाहेर यायला चालू होतो, है की नाही. म्हणजे शारीरिक जी रचना आहे ती बिघडते जनावराची. ह्या मिल्क चार्जरने काय केलं, मिल्क चार्जरने ते चामकुळ्याच गायब केले सगळं. असं तुम्हाला वाटलं होतं का सर चामकुळ आलेले कधीतरी जाईल? नाही, मी ती चामकुळीचं एक बाहेरचं औषध सुद्धा आणून घातलेलो. हा बर, त्याच्यानं काय फरक पडला नाही, काय झालं नाही फरक. मग हे चालू केल्यावर आपोआप सगळेच गायब झाले चामकुळे. किती दिवसात गायब झाले सर? तरी पण एक 15 दिवस 3 आठवड्यात गायब झाले सगळे. बरं. जी आपल्या गायला लंपी पण झाला होता, ह्याच गायला झाला झालेला लंपी झाला होता, त्यावेळेला काय परिस्थिती झाली गायची? गायचं तोंड सुजलेलं, एकाएकीच तोंड सुजलेलं आणि एका बाजून सगळं फोड्या भरलेल्या. होय, पूर्ण शरीरावर फोड आले. आणि तोंड केवढं झालं? तोंड असं नाही मोठं सुजलेलं असं. केवढं म्हणलं सर? असं मोठं सुजून डोळे बिळे सुजून बॉम्ब झाले. किती आता हाय जी चेहरा आहे ह्याच्या किती पटीनं फुगला होता? म्हणजे तरी पण एक 4-5 पट असं सुजलेलं बघा पूर्ण. होय, 4 ते 5 पट. होय. बर, मिल्क चार्जर तुम्ही कधी वापरलं हे? मी ते आणि ते चालूच होतं, सकाळी भरड्यातून वापरलेलं. बर, मग आणि परत ते तोंड सुजलेलं दिसल्यावर शंका आल्यावर मी परत आणि सकाळी भरड्यात ठेवलेलो 9-10च्या दरम्यान परत आणि 100 ग्रॅम घातलो त्याला. 100-150 ग्रॅम घातलो. बर, मग आणि 11:30-12 पर्यंत सगळं तोंडात सूज कमी झालं आणि इकडलं सगळं फोड्या गायब झाल्या सगळ्या. होय, किती तासात? एक 2-3 तासातच सगळं गायब झाल्या. 3 तासात लंपी गायब? सगळंच गायबच झालते. आणि दूध सुद्धा काय कमी केलं नाही, काही नाही, द्यायच तेवढं देतच होती. बर, ज्यावेळेला लंपी होतो सर त्यावेळेला जनावर पहिल्यांदा दूध कमी देते आणि खायचं बंद करते. हे खायच काय कधीच बंद केलं नाही आणि दूध पण कमी झालं नाही. नाही, जेवढं देत होतं तेवढं देतच. आपल्या गावामध्ये कोणाला लंपी झाला असेल का नाही जनावरांनी? झालं, ढीक झालते. किती जनावर दगावली? तरी पण 50-100 जनावर जगवले. कशामुळे? लंपीमुळे. आपला सर 3 तासात लंपी गायब होतो, ह्याचं काय एवढी ताकद काय असेल सर त्या मिल्क चार्जर मध्ये? आयुर्वेदिक आहे. वैदिक मध्ये सर एवढी ताकद आहे तुम्हाला कधी वाटलं होतं का? नाही, कधी वाटलं पण नव्हतं. आणि हे मी वापरीन हे कधी माझ्या मनात पण नाही, म्हणजे असं डोक्यात कल्पना पण कधी येत? मोबाईल वरला व्हिडिओ बघूनच हे केलेलं, वापरायला चालू केलं. ते मागवलं, मग प्रज्वल सरांचा कॉन्टॅक्ट मिळाला, त्यांनी मला आणून दिलेली नाही सुरुवातीला जयसिंगपूरमध्ये. त्यांनी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं? त्यांनी कसं वापरायचं, काय वापरायचं सगळं सांगत होती. वेळी फोन करून अपडेट घेत होती. बरं, त्यावेळेला तुम्ही सुरुवात केली, अगदी लंपी झाले त्यावेळेला म्हणजे क्रिटिकल कंडिशन मध्ये वापरली. ते चालू असताना लंपी झाला, नंतर ना सुरुवातीला सात आली जोरात. बर, त्या साथीमध्ये ह्याला लागत झाली. परंतु तुम्ही काय केलं, एक तासावरानं 150 ग्रॅम एक्स्ट्रा दिलं. म्हणजे मिल्क चार्जर काय आहे बघा, ज्यावेळेला जनावर आजारी पडेल किंवा काय होईल त्यावेळेला काय करायचं, 50 ग्रॅमचं 150 ग्रॅम केलं तुम्ही. आता ह्याच्या पलीकडे सर मिल्क चार्जर वाढवायची गरज नाही. नवीन असं क्रिटिकल प्रॉब्लेम झाले अचानक वातावरणाच्या दुष्परिणामामुळे, तर आपल्याकडे एक नवीन प्रोडक्ट आले जनावरांसाठी. कुठलं आले सर? अॅनिमल हेल्थ चार्जर. अॅनिमल हेल्थ चार्जर क्रिटिकल कंडिशन मध्ये ते जर तुम्ही वापरलं तर जनावरांच्या सगळ्या समस्या एकदम गायब. मिल्क चार्जर वाढवायची गरज नाही. मिल्क चार्जर जसं चालू आहे तसंच चालू ठेवायचं. त्या कंडिशन मध्ये ते आपण तेवढे अॅनिमल हेल्थ चार्जर वापरायचं. असं जर तुम्ही वापरलं तर तुम्ही आपल्यात अजिबात म्हणजे ज्या वातावरणाच्या दुष्परिणामामुळे जे काही व्हायरल जे इन्फेक्शन आहे ते जनावरांना होणार नाही. आता तुम्हाला काय वाटतं सर, आता आपल्या गोट्यामध्ये काय समस्या राहिल्यात का? नाही, काही समस्या राहिल्या नाही. आता जर हे गोटा बघतो, हे कधी स्वच्छ केला हे गोटा? मी स्वच्छ केलोच नाही, गावान बांधल्यापासून असंच आहे. म्हणजे एवढं अगदी पुसून खाते सगळे, आहे का नाही? आता आपण जवळजवळ 1 तासभर जरा आलो होतो, जनावर उठली सुद्धा नव्हती. जनावर अगोदर कशी असायची? अगोदर कोण आलं तरी बी धडपड, रस्त्यावर गेलं तरी बी धडपड उठत होती. का बरं उठत होती ती? म्हणजे ती त्यांची मन स्थिर नव्हतं त्यांचं. आता कसं बोलला, काय झालं? मन स्थिर नव्हतं. आता काय झालं? आता समाधान आहे. म्हणजे खाल्लेलं सगळं पचतंय. माणसाचं माणूस असते किंवा जनावर असते, माणसाचं मन किंवा शरीर कधी स्थिर होते? मन समाधान असल्यावर. अगदी बरोबर. म्हणजे त्याचं शारीरिक भूक ज्याला भागल त्यावेळेला माणसाचं मन पण शांत होतं आणि शरीर पण शांत होतं. तसंच जनावराचं पण आहे की नाही? म्हणजे त्याचं मिल्क चार्जर काय केलं, त्याला जे पाहिजे ते सगळं त्याला मिळालं. त्यांना
त्याला पण संडास लागलेली मध्ये, त्याला सुद्धा एक टोपण घातल्यावर रात्री घातल्यावर सकाळी कमी झालं लगेच. किती 12 तासात? होय. म्हणजे ही ज्यावेळेला जनावरांची समस्या होते सर, बऱ्यापैकी शेतकरी काय करतात, लगेच डॉक्टरला बोलव, इंजेक्शन द्या, सलाईन लावा. हे काय केलं, हे बरड्यातनं खाल्लं नव्हतं, त्याला पाण्यातनं पाजवलं मी. बर. ही जर बघाल किती गोंडस आहे बघा बरं, हे की नाही. आणि ह्याला जे दुधात मिळतंय ते वेगळंच आहे अगदी. हे 3 महिन्याचं आहे, हे की नाही. 2.5-3 महिन्याचं आहे. ह्याला कोण म्हणलं का सर, ही हाईट किती झाली असेल आता, काय वाटतंय? असेल तरी 2.5-3 फूट असेल, हे की नाही. अगोदर 10 वर्ष झालं दुग्ध व्यवसाय करत होता, त्याला काय काय समस्या यायची आपल्याला? त्यावेळेला म्हणजे पहिलं समस्या म्हणजे गाभण राहत नव्हती. आता आहे वेळच्या वेळेला प्रॉब्लेम काय येतात का, म्हणजे उलटणे वगैरे असं काय प्रॉब्लेम येतात का? आता नाही. अगोदर काय व्हायचं, किती वेळा रिपीट व्हायचं? अगोदर तरी पण एक 7-8 वेळा होत होते. किती? 7-8 वेळा रिपीट व्हायच्या. 7-8 वेळ म्हणजे ही किती दिवसाचा गॅप असायचा तो? 2 महिन्याने होत होते. 2 महिन्यानंतर रिपीट व्हायचे अशा 7-8 वेळा, म्हणजे 7 वर्ष जात. किती वर्ष जात होतं, अखंड वर्ष वाया जायचं. आता जर 1 वर्ष जर एका जनावर जर वाया गेलं तर आपल्याला लॉस किती झाला? आता हे गाभण आहे. दूध किती देते आता? आता 4-5 लिटर दूध चालू आहे. कितवा महिना चालू आहे सर आता? त्याला आता 3रा महिना चालू. तरी सुद्धा दूध अगदी हाय ते ताकदीने चालू आहे, की नाही. आणि हे विकत आणलेलं आहे पहिला रू कालवड, पार्टीचं आणलंय. पहिला रू पार्टी पहिला रू विकत आणलेला आहे. एवढी अगोदर ही होती का, होती अंग धरलं होतं की एवढं मोठं? तेवढं नव्हतं, आणल्यावर खराब होतं. खराब होतं. आता ही मिल्क चालू गेल्यापासून अगदी अंग सो मोठं झालेलं आहे, की नाही. आपल्या भागात जे काय सर दुग्ध व्यवसाय आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्या, काय सांगाल तुम्ही त्यांना? मिल्क चार्जर वापरा हेच संदेश द्या. आता तुम्ही तुमच्या ज्या मित्रांना जे सांगितलं मगाशी म्हणाला तुम्ही, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आता? त्यांचं पण आहेत की ते अमित पाटील म्हणून आहेत, गाव कुठलं त्यांचं? इथलेच आहेत आमचं. बरं. त्यांनी पण वापरले. तुम्ही सांगितलं त्यांना वापरायला? होय. त्यांनी शर्तीचं बैलाचं म्हणजे कसं काय खाल्लेलं पचत नव्हतं त्याला. बरं. मग ते घातल्यावर का नाही, ते वापरल्यावर ते बैलाला सगळं पचालं, खाल्ल्याला सगळं पचालं आणि त्याचं मुळात म्हणजे संडास कमी झालं, शेण घट्टे आले यायला लागले. त्या खोंडासाठी खास त्यांनी माझ्याबरोबर हारलेला आले ते आणायला, काय सांगताय, बारडी आणायला. बरं. तेव्हापासून त्यांनी पण वापर चालू केला. म्हणजे तुम्ही सर इतर शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करायला आहे, की नाही? आता मावशी तुम्ही आता इथं गोठ्यामध्ये असता, हे की नाही, तुम्हाला काय वाटतं आता जनावर बघून? चांगलं वाटतं. अगोदर जनावर कशी असायची? अगोदर वेगळी होती. कशी होती? चंचल होती, सारखं उठायचं बसायचं. बर. आता कशी झाली? शांत, व्यवस्थित आहे, की नाही. आधी तुम्ही गोठ्यात जरी आला तर तुम्हाला जवळ येऊ देत नव्हती, जवळ देत नाही, है की नाही. आता काय करत नाही. आता हे तुम्ही मगाशी म्हणाला सर, है की नाही, वैरण जरी घेऊन आलो तर सुद्धा ती उठत नाही, उठतच नाही, है की नाही. आता इथं आता आपण मगाशी आलो, ही पलीकडे ही तुमच्या चुलत्यांचा गोठा आहे नाही, ती जनावर लगेच उठली बघा आपण आल्यानंतर, ही लवकर उठली नव्हती, है की नाही. म्हणजे ती काय झाली, त्यांची पचीकरण क्रिया चांगली झाली. आता दुधामध्ये जे बदल झाला म्हणून सांगितलं, ते काय झाला बदल दुधामध्ये? घट झाले. अगोदर चव कशी असायची त्याची? अगोदर चव वेगळं होतं, आता गोड झाले, पांचट होता आधी, है की नाही. मिल्क चार्जर साई पण जाड येते. जाड येते. किती जाड येते अशी? अगोदर जर्सी गाईच्या दुधाला शाई तर येत होती का? येत होती, खरं पातळ, एकदम पातळ, दही पेपर गत. आता भाकरीसारखी शाई येते. कशी? भाकरीसारखी शाई येते. एवढी जाड येते. कलर मध्ये काय बदल झाला का दुधाच्या कलर मध्ये? दुधाचा आधी बघा, जर्सी गाईचं दूध हे पिवळं येते, आता पांढरं शुभ्र येते. बर. फॅट मध्ये काय बदल? फॅट पण चांगलं लागतं. किती लागतं तरी? 4-5-4-6 लागतं. अगोदर किती लागायचं? अगोदर 3-7-3-8 म्हणजे 4 पर्यंत लागत होतं. बर. आता 4-5-4-6 लागतं. म्हणजे फॅट सुद्धा चांगलं लागायला. दूध किती वाढलं सर एका गाईचं? दूध 1 लिटर तर वाढले. म्हणजे मिल्क चार्जेस जे घातलोय आपण, म्हणजे 1 लिटर जरी दूध वाढलं तर किती रुपये वाढले? एका लिटरचे दुधाचे पैसे किती? 35 रुपये, आहे की नाही. मिल्क चार्ज किती रुपयाचे घालतो आपण? 33 रुपयाचं. म्हणजे काय केलं आपण, हे फ्रीमध्ये मिळालं मिल्क चार्जर. खरंय खोट आहे? म्हणजे मिल्क चार्जर प्रत्येक गोठ्यात जरी गेलं ते फुकटमध्ये मिळते, आणि बाकीच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह झाल्या. आपल्या गोठ्यामध्ये डॉक्टर किती दिवसात नाही येतात? आता आलीच नाही. ज्या दिवशी मिल्क चार्जर चालू केलं तेव्हापासून डॉक्टर यायचे
ते भरवायला देईन तेवढंच चेक करायला भरवायला, बाकीचं काय बाकी अजिबात नाही. अगोदर ज्यावेळेला असायचं त्यावेळेला मिल्क चार्जर वापरण्या अगोदर त्याला किती दिवसात नाही एकदा त्यांचं तेव्हा काय सारखं मस्टडी हे काय तर झाले की येत होते. आता डॉक्टर आलेच नाही 2-3 मस्टडीज काय होतो सर? मस्टडीत असं दूध राहिल्यावर होते. मिल्क चार्जरनं काय होते, पूर्ण कास काय अशी होती, रिकामी होती है की नाही. तुम्ही दूध हाताने काढताय का मशीन हाताने काढ आहे की नाही? तुम्ही स्वतः काढताय का मावशी? तुम्हीच काढताय है की नाही? हो. तुम्ही जर तुमचा अनुभव जर बघायला, तुमचं वय किती सर? माझं 25 है की नाही. तुम्ही ह्या तरुण वयात ही दुग्ध व्यवसाय करताय. बरेच शेतकरी तरुण जे वर्ग आहे ते सगळ्या नोकरीच्या शोधात आहे. तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल तुम्ही तरुण लोकांना? जे शेती करून सुद्धा आपण विज्युअल यश मिळवू शकतो है की नाही. तरुण जर लोकांना जर बघायला गेलो तर ही दुग्ध व्यवसाय सुद्धा एक चांगला व्यवसाय आहे की नाही. आणि हे जनावर कधी धुतले माहिती का? बेंद्राला धुतले. 1.5 महिना झाला जनावर धुवून. कधी? बेंदूर, महाराष्ट्र बेंदूर जुलै ऑगस्ट सप्टेंबर 2 महिने झाले. 2 महिने झाले धुतलं नाही जनावर. काय सांगताय? फक्त पायात तेवढंच पाणी मारतो. हे फरशी ह्याच्या कोब्यावर तेवढं, अंगावर अजिबात पाणी मारलं नाही. हे पटत नाही, खोटं बोलताय तुम्ही. मी धुतलंच नाही. नाही फक्त पायात तेवढं रोज मारतो. ते पण कोब्यावर. कोब्यावर अजिबात अंगावर पाणी मारलं नाही. आता जर बघायला गेलो आता धुतलंय काय असं वाटायला लागली. असं मी नुसतं कोब्यावर तेवढं पाणी मारतो. शेण तोडवत नाही, काय नाही, त्यामुळे घाणच होत नाही. पाठीमागची बाबू जर बघायला गेलो तर पूर्ण अशी शेणाला रबडी झालेली असते सगळी. इतर जनावरांचं जर बघायला गेलो तर रोज धुतात. हे ह्यांनी वापरलेलं नाही, दररोज धुतात. होय, रोज होते. आता धुवून गेले त्याला मगाशी आहे की नाही, म्हणून ते चकाचक दिसायला लागले. आता आपल्या ह्या जनावर 2-2 महिने जर नाही धुतलं तर कसे तेल लावले चमकते बघायला, आहे की नाही. ही जी चमक बघायला गेलो अगदी तेल लावले चमकायला लागले. अशी चमक यासाठी काय करायला लागते सर? प्रत्येक शेतकऱ्यांनी जर मिल्क चार्जर वापरलं तर काय होईल, काय वाटते तुम्हाला? पशुधन सुधारेल, आहे की नाही. आणि त्याचा आशीर्वाद किती लागेल सर? आणि तुम्ही म्हणाला आपल्या गावात लंपीन किती जनावर मी दगावली सर? 100 जनावर. ते जर सगळ्या जनावरांना जर ते मिल्क चार्जर वापर केला असता तर शेतकऱ्यांचं नुकसान थांबलं असतं का? किती रुपये सर? 330 रुपये. बरेच शेतकरी म्हणतात की सर मिल्क चार्जर महाग आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना? महाग असलं तरी पण रिझल्ट पण तसा आहे त्याचा. सोनं हे महागच असते साहेब, आहे की नाही. केवढे एक तोळा सोनं केवढे येते? एवढं असते नाही. आता अगदी चिमटीत जर धरलं तसं 1 तोळा आपण धरू शकतो. तर त्याची किंमत किती आहे आज रोजी? 70,000. हे मिल्क चार्जर 330 रुपये जरी असलं तर त्याची ते जे काम आहे त्याचं कार्य लय मोठं आहे. हे शेतकऱ्यांना वापरल्याशिवाय समजेल का हो? नाही, आहे की नाही. जेव्हा तुम्ही सुरुवातीला गेला होता तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का होई लय महाग आहे? नाही, आधी वाटलं, पण एकदा वापरून बघायचं काय आहे त्याची ताकद काय ती बघायचं. एकदा काय आहे एकदा वापरून बघायचं म्हणून वापरायला चालू केलं. तिथनं पुढे ते कंटिन्यूस केलं. एक तर चमकूळ कुठे दिसते का? नाही. किती चमकूळ होते सर अंदाजे? सडा नाही, कासेचा मागला भाग पूर्ण भरलेला सगळा पूर्ण. आता ते ह्या सडांना नाही सगळं असं चांपुळीन असे बहुतेक राऊंड झालेला, फक्त एवढाच खाली शिल्लक होता भाग. म्हणजे खाली खाली येत होतं ते. हे सगळा भाग, हा पाठीमागला भाग, हे सगळं राऊंड झालेला पूर्ण चमकून भरलं होतं. आता एक तर त्याचं कुठे दिसते का सर? नाही, अजिबात नाही दिसत. रवत जर पाहिलं गेलं, रवत किती चांगलं करतात, का? जे रवत केल्यानंतर काय होतं त्याने खाल्ल्याला सगळं पचत असतं. तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं? सर नमस्ते, तुमचं नाव पत्ता सांगा सर. राजेंद्र दिनकर माने, राहणार दानोळे. मोबाईल नंबर सांगा सर. 91 75 92 90 50. थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर.